नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देशात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चर्चेत असताना महाराष्ट्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. सांगलीच्या कुपवाड मधील प्रकाशनगर मध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे यांचा वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान दुसऱ्या बायकोने जीव घेतला. डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत अनिल लोखंडे यांची पहिली बायको कर्करोगी आजाराने मयत झाली आहे. मयत अनिल यांना 2 मुली, दोन्ही मुलींचे लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहतो. त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या 27 वर्षीय तरुणी सोबत लग्न लावून दिले. लग्न 17 मे 2025 रोजी झाल्यावर अवघ्या 17 दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान राधिका हिने अनिल यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर व हातावर वार केला. त्यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले आहे. मात्र खुनाचे नेमके कारण समजले नाही. अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना 2 मुलेही आहेत. मे मध्ये त्यांनी राधिका हिच्याशी दुसरे लग्न केले. लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत लगट करत होता, पण राधिकाला ते आवडत नव्हते. त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल यांचा खून केला. घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने हालचाली करत संशयित पत्नी राधिका हिला अटक केले. आज दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान अनिल लोखंडे यांच्या खुनाचं आणखी वेगळे काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. कारण दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले. महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी पत्नी 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारते, मात्र त्याच दिवशी पत्नीने आपलं कुंकू पुसलं.